नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 जून 2023 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते, पण तेथे किती काळ टिकून राहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरविते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39वा देशांत पदवीदान समारंभ शनिवारी पोटे पाटील शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. राज्यपाल बैस यांचे शासकीय विश्रामगृह येथे पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्यपाल बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी 11 वाजता पदवीदान समारंभात उपस्थित राहून विद्यापीठ प्रशासन वतीने त्यांना मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ 24 जूनला राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपाल रमेश बैस यांचे सकाळी कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले असता पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसट, विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन यांनी बैस यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर दिशांत पदवीदान कार्यक्रम स्थळ असलेल्या PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात उपस्थित झाल्यानंतर NCCच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मानवंदना दिली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते राज्यपाल रमेश बैस यांना मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविकचे वाचन केले. आयोजित कार्यक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कार्याची माहिती विशद करण्यात आली. दीक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 249 संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना 119 सुवर्ण पदके, 23 रौप्य पदके आणि 25 रोख पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वर्गीय डॉक्टर गणेश नागपूर यांच्या विज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये टक्केवारीने सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय बकारामजी पांडुजी ठाकरे स्मृती सुवर्णपदक आणि सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर मनोहर आत्माराम भोरे सुवर्णपदक, प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय प्राचार्य JL शिमाळी स्मृती रोख.
यानंतर उपस्थितांना राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेत। विश्वविद्यालय के कुलाधिपति के रूप में संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के 39वें दीक्षांत समारोह की अध्यक्षता करते हुए मैं अध्यक्ष पद का अनुभव कर रहा हूँ। सबसे पहले आज के दीक्षांत समारोह में डिग्री प्राप्त करने वाले हर एक छात्र, शोधकर्ता और आचार्य को मैं हार्दिक बधाई देता हूँ और उनका अभिनंदन करता हूँ, जिनका नाम इस विश्वविद्यालय में जुड़ा है। ऐसे महान संत गाडगे बाबा भारत के अग्रणी समाज सुधारकों में से एक थे, जिन्होंने गांव की स्वच्छता और सफाई की वकालत की। संत गाडगे बाबा हमेशा अपने हाथ में झाड़ू रखते थे। वह जहां भी जाते थे झाड़ू से उस जगह को साफ करने लगे। स्वच्छ भारत अभियान के लिए कुछ चले। संत गाडगे बाबा अपनी चीजें से ताल्लुक रखते थे, इसलिए उनके नाम पर बने विश्वविद्यालय यह जिम्मेदारी है कि वो अपने राज्य में रखते हैं स्वच्छ कॉलेजों के साथ साथ स्वच्छ विश्वविद्यालय का पालन करते हैं। भगवान ईसा मसीह ने 10 आज्ञाएं दी, उन्हें 10 कमांडमेंट के नाम से जाना जाता है। इसी तरह संत गाडगे बाबा ने समाज के अंत्योदय के लिए 10 विधि दी। भारत हा तरुणांचा देश आहे। कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते आहे। त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केलेत। दिवसेंदिवस अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दूरवर चांगलेच प्रसिद्ध होत आहे। किडनी प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रियेत तर याच रुग्णालयाचे नाव आता प्रचलित होत आहे। आता पुन्हा याच रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय चमूंनी 22वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नाव रोशन केले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरी गावातील चेतन सुरेश राठोड हा 6 महिन्यापासून आजारी होता। त्याने 3 ते 4 महिन्यापासून शहरातील संकल्प हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार घेऊन अखेर त्यांचा शासकीय खर्चात यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। रुग्णाच्या आईने आपल्या मुलाला किडनी दान करून तज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नाने चेतन राठोडला नवीन जीवनदान मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी सर्व तज्ञ वैद्यकीय टीमचे मनापासून आभार मानलेत। याबद्दल डॉक्टर अविनाश चौधरी यांनी आमच्या सिटी न्यूजकडे 22वी यशस्वी किडनी शस्त्रक्रियेची माहिती स्पष्ट केली। नमस्कार। अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आता आपलं अमरावतीचं जे किडनी ट्रान्सप्लांटेशन सेंटर आहे किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे दिवसेंदिवस सुसज्ज होत चाललेलं आहे आणि आपला सक्सेस रेट सुद्धा तिथे आणि काम करण्याची पद्धतीमध्ये सुद्धा आता दिवसेंदिवस आमूलाग्र बदल आणि इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे। त्याचं कारण असं, सुरू 4-5 वर्षापूर्वी आपण किडनी ट्रान्सप्लांटेशनची प्रक्रिया चालू केली होती, तेव्हा आम्हाला अनेक प्रकारचे मानसिक दबाव होता की आपण किती प्रमाणात त्यात सक्सेस होऊ। पण जसं आपण अनेक किडनी ट्रान्सप्लांटेशन करायला लागलो तसे आमची हिंमत आणि आमचे रिझल्टसुद्धा वाढायला लागले। सांगताना आनंद होतो की आज आपण 22वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे एक अतिशय कठीण अशी शस्त्रक्रिया असते, कठीण असं मॅनेजमेंट असतं। या शस्त्रक्रिया त्याच्या व्यतिरिक्त किडनी ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्या कालावधीमध्ये पेशंटला इन्फेक्शन होणं, पाण्याचं प्रमाण जास्त होणं किंवा ब्लड प्रेशर शूट होणं, दम लागणं किंवा अजून कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन पेशंटने ॲक्वायर्ड करणं, असे सगळे कॉम्प्लिकेशन्स किंवा किडनी रिजेक्ट होणं, हे सगळे खूप दुर्गम कॉम्प्लिकेशन्स होत असतात। त्याला मॉनिटर करताना आम्हाला डोळ्यात तेल टाकून आम्हाला कंटिन्युअसली पेशंटच्या रुग्णाची सेवा आणि मॉनिटरिंग करावं लागतं। एक थेंब लघवीचं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, एक थेंब सलाईनचा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो की असं चालत नाही की 1 लिटर सलाईन देऊन टाकलं, 1.5 लिटर देऊन टाकलं, 3 पॉईंट आहे 4 पॉईंट आहे। जेवढं युरिन त्याचा माप घेऊन आपल्याला त्या पेशंटला त्या प्रकारचे फ्लुइड्स द्यावं लागतात। इम्युनोसप्रेशन्स नावाचे ड्रग्ज आपल्याला कॉन्स्टंटली मॉनिटर करावं लागतात आणि त्याप्रमाणे त्यांचं सकाळ संध्याकाळ परीक्षण करणं, म्हणजे चाचण्या करणं, सोडियम, पोटॅशियम, क्रिएटिनिन, CPC हे काउंट चेक करणं, हे सगळं फार बारकाईने मॅनेज करावं लागतं। आणि हे सगळं करताना आम्हाला जरी टेन्शन असलं खूप तरी स्टाफ आमचा इतका चांगला आहे की तो चांगल्या प्रकारचं सहकार्य करतो आहे आणि त्यांना आता यात ते तरबेजसुद्धा झालेले आहे। 22वी यशस्वी शस्त्रक्रिया आम्ही पार पडली। शस्त्रक्रियेचा कालावधी जवळजवळ 3 ते 3.5 तासाचा होता। हा रुग्ण माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी
चेतन सुरेशराव राठोड वय 31 वर्ष, उमरी इथे राहणारा यवतमाळ जिल्ह्यातला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सुरुवातीला कन्सल्टेशन प्रायमरी ट्रीटमेंट केली होती. काही कालावधीकरता डायलिसिससुद्धा त्या भागात त्यांनी केलं, पण नंतर कोणीतरी त्यांना सजेस्ट केलं की ते ट्रान्सप्लांटेशन होतं आहे आणि चांगल्या प्रकारे होतं आहे आणि विनामूल्य होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे MJPG महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्णांना कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही. त्यामुळे खरंच गोरगरिबांच्या कल्याणाची योजना आहेत आणि डायरेक्ट बेनिफिशरी जे पेशंट्स आहेत ते आपल्याला या कार्यक्रमातून दिसून पडतात. हा व्यक्ती माझ्याकडे 3-4 महिन्यापूर्वी आला होता. 6 महिन्यापासून त्याची डायलिसिसची प्रक्रिया चालू होती आणि तरुण मुलगा असल्या कारणामुळे साहजिकच एक नेफ्रॉलॉजिस्ट या नात्याने माझी जबाबदारी आहे की मी त्याला विचारलं. या शस्त्रक्रियेच्या दरम्यान जवळजवळ 50 लोकांच्या टीमचं म्हणजे तज्ज्ञांचं आपल्याला मदत घ्यावी लागतं. त्यात नेफ्रॉलॉजिस्टची टीम आली, यूरोलॉजिस्टची टीम आली, ॲनेस्थेटिस्टची टीम आली, चांगल्या प्रकारचे सिस्टर्स जे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतात त्या ट्रेंड, सोबतच नेफ्रॉलॉजी ICUमध्ये म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटेशन ICUमधल्या ज्या सगळ्या इंचार्ज सिस्टरपासून तर सगळ्या नर्सिंग स्टाफ आणि बाकी ज्या लोकांच्या आपण परमिशन्स घेतलेल्या असतात, फिटनेस घेतो त्यात सायकॅट्रिस्टची फिटनेस, स्किनची फिटनेस, कार्डिओलॉजिस्टची फिटनेस, फिजिशियनची फिटनेस, पल्मोनॉलॉजिस्टची फिटनेस, ENT फिटनेस, ऑप्थल फिटनेस या सगळ्या डॉक्टरांकडून सर्टिफाय करून घेतो. या सगळ्या लोकांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो की ते सातत्याने आम्हाला या कार्यक्रमामध्ये मदत करतात. शासकीय सेवेमध्ये नियुक्त असलेले मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर नारोटे साहेब, त्यांचासुद्धा आम्हाला सातत्याने मदत होत राहतात. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी डॉक्टर मेंढे साहेब आणि सोबतच जी काय सगळी तिथली मेडिकल ऑफिसर्स आणि जी सगळी टीम आहेत, डॉक्टर श्याम गावंडे जे MJPGYचे मेडिकल ऑफिसर आहेत, डॉक्टर हिवसे RMO आहेत, या सगळ्या लोकांची मदत मिळते. आणि प्रामुख्याने जी सोनाली राऊत किंवा सोनाली चौधरी म्हणून जी आमची महात्मा फुले जन आरोग्य योजनेची कोऑर्डिनेटर आहे, ती अतिशय धडपड करून हे सगळे कार्यक्रम आवर्जून अरेंज करत राहतं. परमिशनसाठी पेपर पाठवतो, प्रिऑथ पाठवतो, परमिशन्स घेऊन घेतो आणि सगळ्या लोकांच्या सॅलरीसुद्धा ज्या ज्या प्रकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येतात त्यांना त्यांच्या त्या प्रकारचे मानधनसुद्धा दिलं जातं. सोबत आमच्या हॉस्पिटलचे जे प्रामुख्याने जे लोक सुरुवातीचे 5-6 दिवस सातत्याने या पेशंटला मॉनिटर करण्यामध्ये हॉस्पिटलला मदत करत राहतात. त्यात आमचा बेसिकली मोहम्मद राहील नावाचा मुलगा हा पूर्ण 3 दिवसाच्या आधीपासून पेशंटसाठी सगळी धडपड करतो आणि OTमध्ये सुद्धा तो असतो. आज दिवसभर तो सोबत काम करणार. महेश नलावडे, विद्या सिस्टर, धर्मा चव्हाण ही सगळी मुलं त्या पेशंटशी जुळलेले असतात. सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो आणि मला पूर्ण खात्री आहे की हा रुग्ण तुम्ही बघितला असेल उमरी जिल्हा यवतमाळ म्हणजे इथून जवळजवळ 150 ते 250 किलोमीटर अंतरावरून आलेले आहेत. आतापर्यंतचे जवळजवळ 7 ते 8 पेशंट यवतमाळ जिल्ह्यातले आपण केले आहेत. रेफरन्स हॉस्पिटल संदर्भ रुग्णालय असल्याकारणामुळे निश्चितचपणे रुग्णालयाची जबाबदारी आहे संपूर्ण विदर्भाला कॅटरिंग करणे. या संपूर्ण भागातले जे रुग्ण किडनीशी संबंधित आहेत त्या लोकांना डायलिसिस, योग्य ते उपचार पद्धती, शस्त्रक्रिया आणि ट्रान्सप्लांटेशनच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. पण अजून परत एकदा आवर्जून नमूद करतो की महाराष्ट्रातलं हे एकमेव रेफरल सेंटर आहे जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल किडनी ट्रान्सप्लांटेशनची प्रक्रिया सातत्याने राबवली जाते. यासाठी शासनाचे सगळे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी आणि या सेगमेंटमध्ये सगळे जे नेफ्रॉलॉजिस्ट आहेत इन्व्हॉल्ड आहेत ते सगळ्या लोकांची जी जाण आहे गरीब रुग्णांच्या प्रती ती प्रकट होते. त्यामुळे सगळ्या लोकांचे आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकत नाही. या सगळ्या लोकांचं योगदानासोबत तुम्हाचं मीडियाचं सुद्धा योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याच माध्यमातून आम्ही 150-200-300 किलोमीटरच्या अंतरापर्यंत पोहोचू शकतो की ते अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत जेणेकरून रुग्णांना त्यांची मदत मिळेल. पुनश्च तुम्हाला सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचं जे नेक्स्ट प्लॅन आहे आता या वर्षभरामध्ये हा आकडा जवळजवळ 50पर्यंत पोहोचवायचा. 50 ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल करायचे. महिन्याला कमीत कमी 4 ट्रान्सप्लांटेशनचं आमचं प्लॅनिंग आहे. तशा प्रकारचे पेशंटसुद्धा आपल्याकडे आहेत आणि हा एक सगळ्यात बेस्ट सक्सेसफुल प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा आम्ही करून दाखवू याची तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. रुग्णांना उपचाराकरिता औषध मिळणे गरजेचे असते. मात्र सर्वात मोठे आणि महत्त्वाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सरकारी औषधीचा साठा संपल्याने पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रकाशझोतात आले आहे. रुग्णांना अति महत्त्वाच्या आजाराला पाहिजे ती औषध मिळण्याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील खासगी मेडिकलकडे धाव घ्यावी लागते आणि येथील कर्मचाऱ्यांना विचारले असता महामंडळ स्थापन झाले की औषधी साठा उपलब्ध होणार असे मनमानी वक्तव्य केलेत.
अमरावती जिल्ह्याचे हार्ट ऑफ शासकीय रुग्णालय म्हटलं की सर्वात मोठे रुग्णालय असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय म्हटले जाते। या रुग्णालयात मेळघाट पासून तर सर्वच तालुक्यातील रुग्ण विविध आजाराचे उपचार घेण्यासाठी दररोज दाखल होत असतात। मात्र याच शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधींचा साठा संपल्याची धक्कादायक माहिती आमच्या सिटी न्यूजने पुन्हा प्रकाशझोतात आणली। शासकीय रुग्णालय म्हटलं की तज्ञ डॉक्टर आणि अनेक आजारांवर उपचार होणारे रुग्णालय तसेच मोफत उपचार होत असल्याने सर्व स्तरावरील रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात। अनेक रुग्ण बाह्य रुग्ण म्हणून तपासणी करतात तर अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होतात। मात्र सर्व रुग्णांना गोळ्या औषधीची नितांत गरज असताना अचानक येथील औषधींचा साठा संपणे हा आता जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर प्रश्न निर्माण करीत आहे। स्टॉक आपला शासनाच्याकडून सध्या मालच आलेला नाही, कारण वर शासनाच्या लेवलवर टेंडर वगैरे न झाल्यामुळे इथं आपल्याकडे अल्पशा प्रमाणातच मेडिसिन आलेलं आहे। तर नागरिकांना त्रास होत आहे हे ठीक आहे, परंतु कसं आपल्याकडे लेवलवर जे मेडिसिन समजा कलेक्टरच्या ग्रँडमधून जे येतात ते ग्रँड आपण खरेदी करून सप्लाय करतो, परंतु ते अपुरं पडत आहे। 2-3 महिन्यात समजा आता हे सुरू आहे, महामंडळाचं काम सुरू आहे, महामंडळ स्थापन झालं की लगेच आम्हाला मेडिसिन उपलब्ध होईल। औषधी संपल्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील खासगी मेडिकलमध्ये धाव घ्यावी लागत आहे। अशात गरीब रुग्ण नातेवाईकांना बाहेरील औषध विकत घेणे आता अवाक्याबाहेर होत आहे। इथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपला संताप व्यक्त केला। माझं नाव सुभाष वासनकर। या इरविनमध्ये मी 3 वर्षापासून असं कंटिन्यू स्किनच्या स्पेशालिस्ट आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी गोळ्या औषधची उपलब्धता राहतच नाही, कधीच नाही, आणि राहिला तर कधी येते आणि कधी येत नाही, पण ते आमच्यापर्यंत पोचत नाही। मग सर्व मेडिसिन सर्व विकत घ्यावं लागते बाहेरून, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। आणि येतो या ठिकाणी फक्त ते गोळ्या औषध लिहून देतात आणि बाहेरच्या बाहेर नाही गोळ्या आहे नाही म्हणून पाठवून देतात। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। देशात गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषित करण्यात यावे ही मागणी घेऊन याआधीही अमरावती शहरात श्री कालीमाता मंदिर पीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी होम हवन करून मागणी केली होती। आता पुन्हा हीच मागणी गोवा येथे आयोजित केलेल्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात करण्यात आली। या संमेलन दरम्यान शक्ती महाराज यांनी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावर आंदोलन करण्यात येणार असा इशाराही सुद्धा यावेळी देण्यात आला। गोहत्या गोतस्करीबाबत कडक कायदा असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आता देशात गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषित करण्याच्या मागणीला जोर धरत आहे। ही मागणी सर्वात आधी अमरावती शहरात गांधी चौक येथून काढण्यात आलेल्या हिंदू सकल समाज बांधवाच्या वतीने काढलेल्या रॅली दरम्यान केली होती। यासोबतच प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमरावती शहरातील श्री महाकाली मंदिर येथील पीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी आयोजित केलेल्या 9 कुंडीय महा होम हवन कार्यक्रमातून केली होती। आता पुन्हा गोवा येथे हिंदू जनजागृती समिती वतीने आयोजित केलेल्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात शक्ती महाराज यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे अशी मागणी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री शक्ती महाराज यांनी विनंती केली आहे।
वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभाग घेऊन शक्ती महाराज यांनी मागणी केली. मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सुद्धा शक्ती महाराज यांनी दिला. हम जब गौ माता को पकड़ने जाते हैं और जिस समय हम लोग आस्ते के 1,00,000 2,00,000 गैया हमने पकड़े हुए हम लोगों ने सभी मिलके, और वो गौ माता की कसाई लोग जो भी इतनी दुष्कर्ता करते, जहाँ से गौ माता को ट्रक में भरते, जो ट्रक में 10 गाय 20 गाय आती है उसमें 100 गाय एक के ऊपर एक रख के वो चढ़ाते हैं. ये हमने हमारा खुद का अनुभव, और हम खुद भी ये मिशन में हम खुद भी जाते हैं. उस मैदान में हम लोग भी हमारे टीम के साथ में जाते हैं. उस गौ माता की दुर्दशा ऐसी होती है कि गौ माता को कभी रस्सी नाक में से कभी नहीं डाली जाती है. पर ये जो कसाई लोग हैं कि हम लोगों का खून बहुत जल रहा है, हमारी आत्मा बहुत दुख रही है. ये जब नाक में से रस्सी डालते हैं तो हमारी गौ माता के नाक में से ब्लड निकलता है. हमारी गौ माता के पूरा शरीर बांधते हैं. उनकी गौ माता की हालत ऐसी होती है कि जिस दिन से जो भी स्टेट से गैया निकलती है और जब हमारे महाराष्ट्र में आती है और हम लोग जब पकड़ने जाते हैं तो उस समय गौ माता बहुत तड़पती है. कोई गौ माता तो ट्रक में निकल जाती है भगवान के गने. पर ये गौ माता की बहुत तस्करी चालू है. गौ माता बहन आने के बाद में भी इतनी तस्करी चालू है और गौ वंश की इतनी हत्या चालू है कि उस हत्या को रोक के लिए हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं. तो भी हम गौ माता पकड़ रहे हैं. उस गौ माता की तस्करी बंद होना चाहिए. गौ माता के ऊपर रोक लगना चाहिए कटने की. और हमारी बहुत इच्छा है राष्ट्रपति मुर्मू जी से, हमारे मोदी जी से और केंद्रीय गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट से हमारी यही विनंती है कि इलेक्शन के पहले हमारी गौ माता को राष्ट्रीय घोषित माता होना जरूरी है. सरकारकडून 2 सहस्त्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही, असा प्रश्न सुद्धा श्री शक्ती महाराज यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून निर्माण केला. राष्ट्रीय महामार्गावर वाहने खबरदारीने चालवले नाही तर अपघाताला निमंत्रण मिळालेच समजा. त्यातही माणा गावानजीक अपघातांची संख्या वाढली आहे. अशा 23 जूनच्या रात्री एसटी बस आणि कार समोरासमोर धडकल्याने कारमधील 3 जखमी झालेत, तर एसटी बसमधील कुणालाच दुखापत झाले नाही. पोलिसांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचाराला दाखल केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर माणा परिसरात असंख्य अपघात होत असून त्यात आणखी भर पडली. माणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कार व एसटी बसचे समोरासमोर धडक होऊन कारमधील 3 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 23 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीवरून कुरुमपासून 500 मीटर अंतरावर नायरा पेट्रोल पंप दरम्यान शेगावकडून नागपूरकडे जाणारी कार क्रमांक MH49B 9296 व तुमसरवरून अकोलाकडे जाणारी MH40AQ 6149 भंडारा आकाराची एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील नागपूर येथील रहिवासी नीरज चैताराम गुप्ता वय 41 वर्ष, मंगेश सुभाष दुर्गे वय 38 वर्ष, नीलकेतन जगन्नाथ डेकाडे वय 52 वर्ष व चालक स्वप्नील हे जखमी झाले असून मात्र एसटी बसमधील कोणतीही प्रवासी जखमी झाले नाही. स्थानिक पोलीस येईपर्यंत कारमधील जखमींना गावकऱ्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात कार व एसटी बसची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झालेत. पुढील तपास माणा पोलीस स्टेशन करीत आहेत. एसटी महामंडळाची आर्थिक कार्यशक्ती हाताळणारी एकमेव स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या 19 संचालक पदासाठी राज्यातील विविध एसटी आगारात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडलेत. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालेत. या निवडणुकीत ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचा कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनल, एसटी कामगार संघटना शिवसेना आणि कॉस्ट्रेपचे पॅनल, इंटकचा एकता पॅनल, पडोळकर आणि खोत यांची सेवा संघर्ष समिती पॅनल, राष्ट्रीय समता समिती पॅनलच्या उमेदवारांचे भाग्य शुक्रवारी मतपेटीतून उघडणार आहे. एसटी महामंडळाची आर्थिक कार्यशक्ती हाताळणारी एकमेव स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या 19 संचालक पदासाठी राज्यातील विविध एसटी आगारात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडलेत. अमरावती विभागांतर्गत अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्याच्या सर्वच डेपोमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
यापैकी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 92.26% मतदान झालेत. राज्यातील एकूण 63,819 मतदार मतदानाच्या हक्काद्वारे विविध संवर्गातील 143 उमेदवारांचे नशीब मतपेट्यांमध्ये बंद केले आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड संचालक म्हणून कार्यरत असलेल्या 19 पदांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. सध्याच्या संचालकांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे शुक्रवारी राज्यातील विविध आगारांमध्ये नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान झालेत, ज्यामध्ये 14 सामान्य संवर्ग, ST/ST, OBC, विमुक्त जाती भटक्या जमातीचे प्रत्येकी 1 आणि 2 महिला संवर्गातील प्रतिनिधींना 19 संचालक पदांवर स्थान मिळणार आहे. या निवडणुकीत ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचा कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनल, कपबशी व महिला राखीव जागा चंद्रकोर सर्वात जुनी संघटना, ST कामगार संघटना, बस, शिवायजी शिवसेना आणि कॉन्स्टेबलचे पॅनल आहे. त्यांनी ट्रॅक्टर इंटकचा एकता पॅनल शिट्टी, पडोळकर आणि खोत यांची सेवा संघर्ष समिती नारळ, राष्ट्रीय समता समिती विमान या चिन्हांसह निवडणूक लढवित आहेत. याशिवाय 2 अपक्ष उमेदवारांचे पॅनल स्वतंत्रपणे नशीब आजमावत आहेत. सर्व पॅनलचे राज्यभरातून प्रत्येकी 19 उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून खुल्या प्रवर्गातून 98, SC/ST मधून 11, इतर मागासवर्गाचे 8, महिलांसाठी राखीव जागांसाठी 14 आणि भटक्या जमातीतून 12 उमेदवार असे एकूण 143 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. शुक्रवारी बँकेच्या एकूण 19 संचालक पदांसाठी झालेल्या मतदान 63,819 मतदारांनी सहभाग घेतला. त्यात अमरावती विभाग, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील 4,350 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान केलेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 1,719 पैकी 1,586 मतदार, वर्धा जिल्ह्यातील 1,051 पैकी 722 तसेच यवतमाळ जिल्ह्यातील 1,892 पैकी 1,706 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. अमरावती विभागातील 3 जिल्हे मिळून 1 प्रतिनिधी याप्रमाणे बँकेत संचालक म्हणून एकालाच मतदाराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. रात्री उशिरा सीलबंद सर्व मतपेट्या निवडणूक अधिकारी शृंगारे यांच्या देखरेखीत नाशिककडे रवाना करण्यात आल्यात. तेथून सर्व पेट्या मुंबईला पाठवण्यात येतील. शनिवारी 24 जून रोजी त्या मुंबईत सुरक्षित ठेवण्यात येऊन येथे रविवार 25 जून रोजी मतमोजणीला सुरुवात होईल. तसेच मैदानात असणाऱ्या उमेदवारांच्या भाग्याचा निकाल घोषित होणार आहे. अकोला शहरातील डाबकी मार्गावर असलेल्या सिगारेट गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी चौकीदाराचे हातपाय बांधून 21 लाख रुपयाचा माल चोरी केला होता. या घटनेचा तपास लावणे पोलिसांना चांगलेच आव्हान झाले होते. मात्र अकोला गुन्हे शाखा पथकाने टोळीचा छडा लावून 4 आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरट्याकडून तब्बल 54,18,150 रुपयाचा माल जप्त केला आहे. अकोला शहरातील डाबकी मार्गावरील मनोहर मोटवाणी यांच्या सिगारेट गोडाऊनमध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. गोडाऊनमधील चौकीदाराचे हातपाय बांधून गोडाऊनचे शटर वाकवून आतील 21 लाख किमतीचा माल चोरी करून पसार झालेत. याचा पोलिसांना शोध लावणे चांगलेच आव्हान झाले होते. मात्र अकोला शहर गुन्हे शाखा पथकाने चोरट्यांचा शोध लावून पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणात गुलजारपुरा अकोला राहणारा 25 वर्षीय आरोपी सुनील मलिये सह बाजूच्या गोडाऊनचे 2 चौकीदार, 25 वर्षीय जुने शहर अकोला राहणारा भावेश गजानन भिरड, 25 वर्षीय आरोपी श्याम सुखदेव तहातोड अकोला, तर 20 वर्षीय नागेश विजय कटाफुले राहणार अकोला या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी जवळील 43,77,000 रुपये किमतीचा ITC कंपनीचे सिगारेटचा माल, 2 4-चाकी मालवाहू वाहन किंमत 8 लाख, 2 दुचाकी किंमत 2 लाख, 4 मोबाईल किंमत 40,000 आणि 2 चाकू असा एकूण 54,18,150 रुपयाचा माल जप्त केलाय. ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पथकाने केली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPT 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।